तर मित्रांनो, आजचा दिवस माझा खूप खराब जाणार होता. त्याचं कारण मी तुम्हाला आज सांगतो. तर नेहमीप्रमाणे मी स्टुडिओवरती आलो, माझं काम करायला सुरुवात केली. काल जसं तुम्ही बघितलं, आपण एक स्केच चालू केलं होतं, तर सकाळपासून मी ते स्केचवरती कंटिन्यू केलं. त्यानंतर थोड्या वेळाने मला एका क्लायंटचा फोन येतो, त्याला स्केच ऑर्डर करायची होती. तर त्याला मी प्राइसिंग वगैरे सांगितलं. त्यानंतर त्याला 4 जणांचं म्हणजे फॅमिली स्केच पाहिजे होतं, ज्याच्यासाठी मोठी साईज आपल्याला लागते. तर त्याची प्राइसिंग जवळजवळ 4,000 पर्यंत जात होती. तर तो म्हटला, सर काय डिस्काउंट वगैरे आहे का? त्याला मी सांगितलं की आपण ऑफर्समध्ये जेव्हा ठेवतो तेव्हा थोडंफार डिस्काउंट मिळतं, पण आता सध्या आपण डिस्काउंटमध्ये देत नाहीये, कारण प्राइस आपण पहिलेच कमी ठेवली आहे. तर तो बोलतो, सर नाही, थोडं महाग पडते आपल्याला, काय डिस्काउंट वगैरे आहे का सांगा. तर मी त्याला म्हणतो की तुम्हाला कितीपर्यंत पाहिजे. त्याचा आन्सर ऐकून मी तर शॉक झालोच, पण तुम्ही पण लिटरली हसायला लागाल. त्याने 4,000चं स्केच 500 रुपयाला मागितलं, म्हणजे लिटरली 500 रुपयामध्ये आजकाल त्या साईजची फ्रेम सुद्धा येत नाही. त्याला म्हटलं, सर इतकं कमी तर होणार नाहीये, कधीच पॉसिबल होणार नाही, ऑफरमध्ये सुद्धा इतकं कमी मध्ये पॉसिबल होणार नाहीये. तर त्याने फोन ठेवून दिला. त्यानंतर परत मी स्केचिंग करायला लागलो. परत त्याने थोड्या वेळानंतर फोन केला. परत तो बोलला, सर मला ऑर्डर तर द्यायची, थोडंसं डिस्काउंट भेटलं तर चालेल. चला म्हटलं, आपल्याकडनं थोडंसं डिस्काउंट देऊ. तर 3,500 पर्यंत मी फायनल केलं. त्याला बोललो ह्याच्यापेक्षा कमी आपण येणार नाही. तर त्याने परत फोन ठेवला आणि परत 8 वाजता त्याचा फोन येतो. तो परत म्हणतो की सर मला ऑर्डर तर द्यायची, पण प्राइस खूप जास्त वाटते, इतकं महाग तर नाहीये, तुम्ही तर लय महाग घेताय, लोक किती स्वस्तात वगैरे करतायत. मी त्याला तर सरळ सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडनं करून घ्या. तर तो उलट सुलट बोलायला लागला की नाही असं नसतं तसं नसतं, म्हणजे थोड्या वरचा आवाजात वगैरे बोलायला लागला. तर मी पण थोडासा वरचा आवाज लावला, कारण मी कशाला कोणाचं ऐकून घेऊ जर मी काय चुकीचं करत नसेल तर. आणि अशा क्लायंटला तुमचं उत्तर काय असेल कमेंटमध्ये मला सांगू शकता.